श्री गणेशाय नमः. मी आज आलेली आहे अष्टविनायक मंदिरामध्ये. म्हणजे त्या दिवशी चतुर्थी होती. चतुर्थीच्या दिवशी मी मंदिरात गेलेली होती आणि हे मंदिर आहे अष्टविनायक मंदिर लातूर येथील ट्यूशन एरियामधील. तर इथं दररोज जर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला गेलात तर विद्यार्थ्यांचीच गर्दी असते. मात्र आज चतुर्थी असल्यामुळं भाविक भक्तांची अगदी म्हणजे गर्दी झालेली आहे. अगदी म्हणजे हा परिसर भाविक भक्तांच्या आगमनाने फुललेला आहे. तर आपण पाहत आहात तिथे एक आजीबाई दुर्वा फुलं विकत आहेत आणि त्या आजीबाईचं वय 90 पारी असणार आहे. तर 90 पार असलेल्या ह्या आजीबाई किती म्हणजे स्वाभिमानानं जीवन जगण्यासाठी इथं दुर्वा फुलं विकत आहेत आणि स्वतःच्या म्हणजे कमाईवर जगण्याचा ते प्रयत्न करत आहेत. खरंच अशा आजींना माझा सॅल्यूट आहे. तर मी आता आलेली आहे मंदिरामध्ये. मंदिरात आल्याच्यानंतर आता हे मंदिराच्या पायऱ्या आहेत. मला वाटतं इथं चप्पलची वगैरे व्यवस्था नसावी, त्यामुळं इथं चप्पलचा फारच म्हणजे असा पसारा झालेला आहे, गोंधळ झालेला आहे. तर मी आता मंदिरात आलेली आहे. मंदिरात आल्याच्यानंतर लाईननं दर्शन होत आहे. अगदी म्हणजे सुव्यवस्थित अशी व्यवस्था केलेली आहे आणि आपण पाहत आहात की सगळीकडं म्हणजे गर्दी झालेली आहे. आणि आता ट्यूशन एरिया असल्यामुळे विद्यार्थ्यांची पण थोडी बहुत संख्या चतुर्थीच्या दिवशी मंदिरात आहे. तसं दररोजच यांची संख्या असते मंदिरामध्ये, पण आज तेवढी जास्त नाही आहे. आज भाविक भक्तांचीच जास्त गर्दी आहे. तर आता गणपती महादेवाचं मंदिर आहे. मी तशीच आत गेलेली आहे. प्रत्येकालाच असं वाटतं की विठ्ठल रुक्माईच्या पायावर डोकं ठेवावं, हातानं म्हणजे स्पर्श करून पायाला दर्शन घ्यावं, असं सगळ्यांची इच्छा असते. आणि खरंच प्रत्येक ठिकाणी विठ्ठल रुक्माईचं दर्शन हे अगदी जवळून पायावर डोकं ठेवून आणि पायावर हात ठेवून असं दर्शन होतं. तर खरंच विठ्ठल रुक्माईचं दर्शन घेतल्याच्यानंतर खूपच मनाला समाधान लाभतं. तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.